जना बाद केलं आणि 11 बॉल मध्ये 22 धावा सुद्धा ठोकल्या. अष्टपैलू खेळ सादर करणारा विशाल दमडे ठरलाय पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विशाल दमडे या आणि त्याचप्रमाणे प्रणित कटेकर याच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक होतं. प्रणित पाटील, विश्वास गोसावी यांनी पारितोषिक लावलं होतं प्रणित साठी. प्रणित आपण सुद्धा मंचावर या. तर पहिल्या सामन्याचा हिरो आपण पाहतोय क्लास इनिंग विशाल दमडेची. अभिनंदन विशाल. नेक्स्ट मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि विश्वास यांच्याकडून तब्बल चौकाराला 500 रुपयांचं पारितोषिक होतं, ते सुद्धा त्याला सुपूर्द केलं जाईल. यानंतर मात्र स्वागत केलं जाईल. सन्माननीय रामचंद्रजी गोसावी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती मी या मुख्य व्यासपीठावर करतोय. गोसावी साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. तर रामचंद्र गोसावी साहेबांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. पंगरपाडा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर स्वागत केलं जाईल वरद विनायक 11 संघाचे पुरस्कर्ते अशोकजी कटेकर साहेब, आपण या मंचावर. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जरी पहिल्या मॅच मध्ये अपयश जरी आलं असलं तरीही अजूनही सामने बाकी आहेत आणि त्या मॅच मध्ये मात्र पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. वरद विनायक 11 संघाचे पुरस्कर्ते अशोकजी कटेकर ज्यांना या मंचावर सन्मानित केलं जात आहे. त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक संघ मालक, सगळेच पंगारपाडा गावातील प्रत्येक प्रतिष्ठित मान्यवर, सगळे ग्रामस्थ मंडळ ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या पुढाकारानं, ज्यांच्या सहकार्यानं मात्र आपण म्हणूया ही स्पर्धा आपण यशस्वी करू शकतो. प्रत्येकाचं काहीतरी योगदान आहे या स्पर्धेमध्ये. प्रत्येकाचे हात लागलेत या स्पर्धेमध्ये. प्रत्येक ग्रामस्थ भंगारपाडा गावचे ज्यांनी फार मोठी मदत मात्र या स्पर्धेला केली आहे आणि त्याचमुळे मात्र ही भव्य दिव्य स्पर्धा आज या रायगडमध्ये आपण पनवेल तालुक्यामध्ये एक मोठी स्पर्धा प्रीमियर लीगचं एक मोठ्या प्रमाणावर आयोजन मात्र आपण करू शकलो. याचा नक्कीच सगळ्यांना आनंद आहे आणि आपल्याच गावातील खेळाडूंचा खेळ पुढे नेण्यासाठी मात्र संपूर्ण ग्रामस्थ मंडळ पुढे आलंय आणि एक चांगली गोष्ट मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच उल्लेख करावा लागेल. आमच्या समवेत जोडले जातात अमितजी म्हात्रे, तर आमचे गाव कमिटी अध्यक्ष BK कटेकर साहेबांना विनंती आहे की आपण सुद्धा या व्यासपीठावर. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे विजयजी पाटील सुद्धा आहेत. सामन्याला मात्र सुरुवात होते. पहिला चेंडू काय फटका लगावला, बॅकफुटला जाऊन प्रीतम दमडेच्या बॅट मधून नेत्र दीपक फटका स्क्वेअर हिट केलं होतं. डीप पॉइंट सीमारेषा पार, चौकारानं टीमचा श्री गणेशा. तर पहिल्याच बॉलवर मात्र चौकारानं दणदणीत सुरुवात केली. चेतनचा हा वेगवान चेंडू त्यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा. इथे मात्र पहिल्या बॉलवर चौकार क्लास पाहायला मिळाला तो प्रीतम दमडेचा, परंतु पुढच्या बॉलवर मात्र कमबॅक. चेतन गोसावीच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल विश्वास गोसावी यांच्याकडून आणि फार मोठी पारितोषिकं लावतात सकाळपासून. खूप चांगला फटका यावेळेस मात्र निलेश येतोय. थोडंसं पाहायला गेलं तर फंबल पाहायला मिळालं. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातील. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जात असताना 6 या आकड्यावर प्रत्येक ऐवाक्यासाठी जितेंद्र दमडे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. हो, पाकपुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. टॅप करण्याचा प्रयत्न मात्र पेडी प्रीतम दमडेनं केलाय.
चेतन गोसावी यंदाच्या हंगामामध्ये मात्र रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा विचार केला तर जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा खेळाडू. राईट अमोर द विकेट ना, हा फटका कव्हर्सला मात्र स्ट्रेट टू द फिल्डर होता. ते मात्र झेल सुटल्यानंतर बॉल मात्र कव्हर सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होत असताना दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. सुंदर रनिंग मध्ये विकेट म्हणावी लागेल आणि ते मात्र चान्स जरूर होते, मिस केलंय. धावा सुद्धा मिळतील 3 धावेनंतर धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये 10 वर जाऊन पोहोचलाय तो स्कोर कार्ड. 10 रन्स ऑन बोर्ड. 10 धावा. चांगली सुरुवात केली प्रेम सिद्धेश 11 संघांना. पुन्हा एकदा त्याच फिल्डरकडे बॉल चाललाय आणि या इथे मात्र मिसफील्ड. बऱ्याच वेळा घडतं मैदानामध्ये, एखादी मिस्टेक झाली की सातत्यानं त्या क्षेत्ररक्षकाकडे बॉल येत असतो. एकतर अगोदरच थोडासा प्रेशर असतो क्षेत्ररक्षणाचा आणि इथे मात्र थोडीशी पुन्हा एकदा मिस्टेक झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावर धाबा लागल्यात त्या तब्बल 12 धाबा. चांगली टोटल, एकही गडी न गमावता मात्र केलेली चांगली सुरुवात प्रेम सिद्धेश 11 या टीमसाठी. प्रेम सिद्धेश 11 संघ म्हटला की या संतोषजी दमडे, JP दमडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला साई 11 अर्थातच सतीजी कटेकर यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावर 12 धावा लागल्यात. इथून मात्र चांगली सुरुवात झाली. आता मात्र या मॅच मध्ये कुडावकर साहेबांचं प्रस्थान होतं, त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. सगळ्यांचं फार मोठं सहकार्य आहे या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सगळ्यांचंच मनापासून आभार आपण मानूया. चौया गोलंदाज निलेश गोसावी. निलेशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन ऍडजस्ट केला होता. इथे मात्र बॅकवर्ड पॉइंटकडे बॉल सरकलाय, त्या ठिकाणी सिंगल येईल. एकेरी धावेनं चांगली साथ देतोय तो दुसऱ्या बाजूला प्रशांत कटेकर, आणि त्याला माहिती आहे समोर मात्र दर्जेदार फलंदाज आहे आणि या प्रीतम दमडेला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक कशी आपल्याला देता येईल, स्ट्राईक रोटेट कशी करता येईल हे मात्र तो पाहतोय. आणि सलामीवीराची भूमिका हीच असली पाहिजे. जर आपला चांगला साथीदार, चांगला सहकारी, चांगला घडत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली पाहिजे. निलेश गोसावी, चेतन गोसावी चांगला संघ आहे. साई 11 फुल टॉस बॉल होता आणि फुल टॉस बॉल मात्र पाठवलाय तो डीप स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच तो 18 या धावसंख्येवर. आणि या नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची नामी संधी प्रीतम दमडेसाठी. यावेळेचा हा फुल टॉस बॉल समोर ड्राईव्ह केलाय. बॉल मात्र लॉंग ऑन कडे चाललाय. चेतनच्या हातामधून मिस्टेक झाली आणि त्याचा फायदा उठवला गेला. दुसरी रन कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे चालले ती 20 रन्स 20 या आकड्यावर. जे काय करायचंय साई 11 संघ, निलेश गोसावी त्याचप्रमाणे चेतन गोसावी दोनही पाहायला गेलं तर मुख्य प्लेइंग 11 मधले खेळाडू आहेत. तर आमचे सन्माननीय मान्यवर राजा जेतेकर साहेब दापोली ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत रायगड जिल्हा परिषदेचे सन्माननीय राजा जेतेकर साहेबांचं या ठिकाणी या मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. निलेशचा हा बॉल यावेळेस मात्र कम्प्लिटली बीट झालाय. प्रीतम हेच करावं लागेल निलेशला सुद्धा. इथे मात्र प्रत्येक संघांमध्ये एक एक मुख्य फलंदाज आहे, परंतु साई 11 संघाचा विचार केला तर निलेश आहे, प्रीतम आहे, निलेश आहे, त्याचप्रमाणे चेतन आहे. दोनही मुख्य संघांमधून खेळणारे खेळाडू आहेत, त्यामुळे थोडं स्ट्रॉंग आहे.
संघ, परंतु इथे आता मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळते. कुठल्याच स्पॉटवर पडलेला हा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला प्रीतम दमडेच्या माध्यमातून, परंतु हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. डॉट बॉल चौकारानंतर मात्र नो बॉल नंतर मात्र चांगलं कमबॅक. 2 निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या 20 वर आहे. फुल टॉस बॉल स्ट्रेट टू द कव्हर फील्ड आणि अखेरीस मात्र इथे एक मोठी विकेट हाताला लागले. ती त्या ठिकाणी फिनिश केलाय. पहिली विकेट मात्र गमावले प्रीतम दमडे बाद झालाय, परंतु दीपेश दमडे आतमध्ये चाललाय 3ऱ्या क्रमांकावर. 3ऱ्या स्थानावर मात्र निलेश गोसावीला ही महत्वपूर्ण विकेट मात्र मिळाले आणि फार गरजेचं होतं जोडी फोडणं. प्रेम सिद्धेश 11 संघाला पहिला झटका मात्र बसलाय. शबेचा हा चेंडू स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने चाललाय. पहिली धाव वेगाना, दुसरा धावेचा प्रयत्न. इथे धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला गेला. रिस्क उचलली होती दोनही फलंदाजांनी, परंतु इथे मात्र दैव बलवत्तर आपण म्हणूया. दोनही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहेत. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्या पुढे जात असताना 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावर. पहिल्या 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 1 बाद 22 धावा. प्रेम सिद्धेश 11 पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा चेतन गोसावी संघाचा मुख्य ट्रम्प कार्ड आहे. संघाचा पाठीचा कणा आपण म्हणूया साई 11 संघाचा. त्याच्यावर फार मोठी जबाबदारी आहे या टीमची. काल आपण पाहिलं ऐकावदेवी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी या स्पर्धेमध्ये सुपर 10 मध्ये दाखल झालाय भंगारपाडा संघ. त्या स्पर्धेसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सोमवारी तुम्हाला पाहायला मिळेल. सुपर 10 ची लढाई. बॅटची एज घेतली इनर एज आणि त्यानंतर मात्र शॉर्ट फाईन लेगला मात्र बॉल गेला होता. डायरेक्ट हिट सुद्धा त्या ठिकाणी झालाय, परंतु 1 रन मात्र कंप्लीट होत आहे. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 23 या आकड्यावर 23 रन्स ऑन बोर्ड. दुसरा सामना आपण पाहतो आजच्या दिवसामधील. पहिला सामना आपण पाहिला स्वर्गीय बाळाराम स्मृती विष्णू स्मृती 11 संघानं मात्र सहजतेनं जिंकला. विशाल दमडेनं मात्र क्लास परफॉर्मन्स दिला त्या मॅच मध्ये आणि चांगली सुरुवात केली. हा दुसरा सामना प्रेम सिद्धेश 11 आणि या साई 11 या 2 टीमच्या दरम्यान. खरं तर दोन्ही टीम्स तेवढ्या सक्षम आहेत. खरी तर लढाई आहे संघ मालकांमध्ये. सतीजी कटेकर विरुद्ध संतोष दमडे आणि JP दमडे. हो, स्मार्ट क्रिकेट यावेळेस मात्र फ्रंट फुटला आला होता आणि त्यानंतर मात्र शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खुलला. पॉइंटकडे मात्र सहजतेनं स्क्वेअर केला होता. 2 धावा मात्र मिळते. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना ती 25 या आकड्यावर 25 रन्स ऑन बोर्ड. कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे, खास करून प्रशांत आणि दीपेशला, हे षटक फार निर्णायक आहे. त्यामुळे या षटकामध्ये काही झालं तरी आपली विकेट फेकायची नाहीये, कारण समोर तेवढाच मातब्बर गोलंदाज आहे. चेतनचा हा चेंडू पुढे सरसावत मात्र पूल केला ऑन साइडला डीप विकेटला. त्या ठिकाणी निलेश येतोय. तोपर्यंत मात्र सहजतेनं 2 धावा. मोठ्या आत्मविश्वासानं हा मात्र फटका खेळला होता, कारण चेतन गोसावीच्या अगेन्स्ट फ्रंट फुटला येऊन मात्र फ्रंट फुट पूल पाहायला मिळाला. 2 रन्सनं मात्र धावसंख्या पुढे जात असताना 27 या आकड्यावर. PTC लाईव्हच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं
बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेमध्ये लॉंग ऑफला मात्र फिल्डर आहे, एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. दोनही फलंदाज आपण पाहतो या ओव्हरमध्ये विशेषतः, कारण माहिती आहे चेतन गोसावीची 2 षटकं संपल्यानंतर उरलेल्या 2 षटकांमध्ये तुलनेनं कमी सक्षमतेचे गोलंदाज असू शकतील. कदाचित त्या गोलंदाजांवर हल्ला चढवायचा, परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि अशातच मात्र इथे टॉप एज लागली. बॉल मात्र शॉर्ट फाईन लेगला झेलला जातोय. दुसरा धक्का मात्र बसलाय. भंगारपाडा प्रीमियर लीग. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय पियुष पाटील ना. खरं तर त्याला पाहायला गेलं तर ऐकताही येत नाही आणि बोलताही येत नाही. याच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. पियुष पाटील त्या ठिकाणी मी तर म्हणेन सॅल्यूट आहे पियुष तुला. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. जरी बाकीच्यांना जरूर आवाज जाईल, परंतु त्यानं मात्र बाद केलं एका फलंदाजाला. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह आपण पाहतोय, सिंगल येईल त्या ठिकाणी. एकेरी धावेनं मात्र धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावर. चेतन गोसावी या षटकामध्ये धावा दिल्या चेतननं 7 धावा. चेतनच्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या 19 धावा. 1 विकेट मात्र त्यानं घेतली. निलेश गोसावीनं 10 धावा दिल्या होत्या, 1 विकेट घेतली होती. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाणार आहे, त्यामुळं संघाने रेडी राहायचं आहे. खास करून 12th मॅन आपण रेडी राहायचं आहे. 3 षटकं जशी संपतील तसे लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, जेणेकरून आपला वेळ वाचेल. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी स्वागत केलं जाईल बाजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय राजाशेठ जितेकर साहेबांना. या मंचावर मी सन्मानित करण्याची विनंती या मुख्य व्यासपीठावर करतोय. सन्माननीय राजा जितेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज बंगारपाडा प्रीमियर लीगला शुभेच्छा देण्यासाठी खरं तर त्यांची उपस्थिती आज आम्हाला लाभले आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र केला जातोय. त्याचं नेहमीच कोणत्याही स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कार्य असं, प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचा मोठा हातभार असतो आणि आज या बंगारपाडा गावाचं प्रेम व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपलं हार्दिक स्वागत आहे जितेकर साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. 4थ्या षटकाला सुरुवात आणि एका धमाकेदार स्ट्रोकनं बॉल मात्र स्लॉग स्वीप केला होता मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. विकेट आपण पाहतोय सकाळपासून चांगली फटकेबाजी सुद्धा सुरू आहे. खरं तर या विकेटसाठी प्रचंड मेहनत घेतले ते अजनबी ओळे संघाचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे हरेश दापोलकर, त्यांचं नक्कीच आपण आभार मानूया. एक चांगली विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आतापर्यंत 37 रन्स. चांगलं क्रिकेट आता मात्र पाहायला मिळते ते दीपेश दमडेच्या माध्यमातून. 4 वेळा डबल्स, एकदा षटकार एकदा सिंगल. ओ लो फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. चेतन वेगानं त्या ठिकाणी येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना ते विकेट ज्यांनी बनवले हरेशजी दापोलकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हरेशजी दापोलकर साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला असेल तर कृपया करून विनंती आहे की आपण सुद्धा सन्मानाने या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अजनबी ओळे संघाचे स्टार क्रिकेटर आहे. सगळ्यांचं फार मोठं सहकार्य लाभलंय ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. नेते 6 बॉल इथे मात्र समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कम्प्लिटली बीट झाला. डॉट बॉल.
विकास कटेकर नवीन येणारा फलंदाज आपण पाहतोय, चौथ्या स्थानावर दाखल झालाय. पहिला चेंडू फेस करत होता. फार मोठी जबाबदारी असेल या मॅचची त्याच्यावर सुद्धा. फुल टॉस बॉल होता, प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. बॉल मात्र मिडॉनला पडलाय. लॉंगॉनचा फिल्डर चेतन वेगानं आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी जरूर झालाय, परंतु पंचांनी सांगितलं पॉपिंग क्रीज मध्ये मात्र बॅट्समन सुरक्षित आहे, त्यामुळे 2 धावा मिळतील. दुहेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव. 40 रन्स, 40 धावा धावफटल्यावर आतापर्यंत मात्र पाहायला मिळतात. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रेम सिद्धेश 11 या संघाच्या संतोषजी दमडे, JP दमडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार नितेश कटेकर. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र जसा बॅटवर आला भिरकावून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 46 धावा धावफलकावर. या स्पर्धेचा आनंद घेताच संपूर्ण क्रीडांगणाच्या बाहेरून अविनाशजी गोसावी साहेब असतील, राकेशजी दमडे असतील, अभिमन्यू दमडे असतील, त्याचप्रमाणे आमचे HK कटेकर साहेब असतील, पुंडलिकजी दमडे असतील, नामदेवजी दमडे, सत्यवानजी पाटील, हरेशजी दमडे, बाबूरावजी दमडे, त्याचप्रमाणे भरत वास्कर सुद्धा त्या ठिकाणी आहेत. कृष्णा कटेकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कान्हा दमडे साहेब आहेत, मनोहरजी दमडे साहेब आहेत, विजयजी पाटील आहेत, चंद्रकांतजी गोसावी साहेब आहेत, VK कटेकर साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. नामदेवजी गोसावी, बामा गोसावी, गणपतजी पाटील, हसुरामजी कटेकर, केशवजी गोसावी, सुरेशजी पाटील सर्वजण या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. या सगळ्या बंगारपाडा गावामधील प्रतिष्ठित मान्यवरांचं आम्ही या मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. 4 ओव्हर्स नंतर 46 धावा झाल्यात. 46 रन्स ऑन द बोर्ड. पाचव्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज आपण पाहतोय अनिकेत गोसावी. सगळे यंगस्टर पाहायला मिळतील, नवनवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून इंट्रोड्यूस होताना पाहायला मिळतील आणि या यंगस्टरना मात्र चांगली संधी आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे. यावेळेस मात्र हा स्ट्रोक ऑन साइडला गॅप मध्ये आहे. प्रॉपर टायमिंग, बॉल मात्र चाललाय तो काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबांकरता म्हणजे गवाणकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या चौकाराच्या मदतीनं मात्र प्रेम सिद्धेश 11 संघाचं अर्धशतक धावफलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं मात्र प्रेम सिद्धेश 11 संघाच्या नावावर. गोलंदाज तयार अनिकेत गोसावी. शॉट ऑफ लेंथ होता, लॉंग लेगच्या वरतून भिरकावलाय. हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. तीन बॉलवर मात्र 10 धावा आल्यात. ही धावसंख्या मात्र कमालीच झपाट्यानं मात्र वाढवत असताना फलंदाज आपण पाहतो. यावेळेस मात्र दीपेश
दमडेच्या बॅटमधून हा षटकार आणि काय इनिंग खेळलाय दीपेश अफलातून. गोलंदाज तयार अनिकेत. अनिकेतचा हा बॉल आडव्या बॅटनं स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूनं बॉलला काढलाय. त्या ठिकाणी बॉल चालला डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जातोय आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल होईल. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट. अप्रतिम बॅटिंग मात्र साकारले दीपेश दमडीनं. 12 बॉलमध्ये तब्बल 29 धावांची झंझावाती इनिंग मात्र साकारले आतापर्यंत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर मात्र पहिलं सत्र समाप्त होईल. परंतु ही धावसंख्या मात्र प्रेम सिद्धेश इलेव्हन संघ कुठपर्यंत नेऊन ठेवणार. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला हा फटका लॉंग ऑफच्या वरतून उडवलाय या बॉलला आणि पाठवलंय ते सरळ 6 धावांकरता षटकार. शॉट ऑफ लेंथ होता. यावेळेस मात्र रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केलाय. रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद होतोय आणि या इथे पहिलं सत्र समाप्त झालंय. खरं तर अकूट टप्प्याचा बॉल होता, मिस केला कम्प्लिटली दीपेश दमडेनं. परंतु एक चांगली इनिंग मात्र त्याची पाहायला मिळाली. तब्बल बॅटिंग करत असताना 14 चेंडूंमध्ये 35 धावा ठोकल्या त्या दीपेश दमडेनं आणि प्रेम सिद्धेश इलेव्हन संघाची धावसंख्या पोहोचवले ती 64 या आकड्यावर. आणि आज अशाच दानशूर व्यक्तिमत्वांमुळेच मात्र आपण ही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर आज भरवू शकलो. मोठ्या प्रमाणावर मात्र आपण यशस्वी करतोय. यासाठी मात्र प्रत्येक ग्रामस्थांचं, प्रत्येक प्रतिष्ठित मान्यवरांचं मात्र तेवढंच सहकार्य लाभलंय. स्वागत आहे मिलिंदजी कटेकर साहेब, आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. त्या मॅचमध्ये तब्बल 65 धावा करायच्या आहेत. परंतु नेक्स्ट मॅच असेल आराध्या हर्ष 11 आणि विघ्नहर्ता 11 या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आपण टॉससाठी या. त्यानंतर मात्र स्वागत केलं जाईल के जे पाटील साहेबांचं या मंचावर. आणि के जे पाटील साहेब आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे बंगारपाडा प्रीमियर लीग मध्ये. खूप चांगली स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिलाच दिवस मोठ्या आनंदामध्ये, मोठ्या जल्लोषामध्ये आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये मात्र ही स्पर्धा संपन्न होतोय. के जे पाटील साहेबांना या मंचावर सन्मानित केले जात आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रीमियर लीग भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग. त्यानंतर स्वागत केलं जाईल. आमचे मान्यवर हिरामोनजी कबाणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती करतोय. प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सर्वजण एकत्रित येऊन खास करून या स्पर्धेचं दिमागदार आयोजन करण्यात आलंय. कबाणकर साहेबांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच असेल आराध्या हर्ष 11 आणि विघ्नहर्ता 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या मंचावर. तर आमचे मान्यवर कान्हा धोंडू कटेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे
की आपण सुद्धा व्यासपीठावर यावं. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय मालिकावीर जी सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल, जी पंगरपाडा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच साहिबा सौभाग्यवती समताताई कैलास गोसावी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. सेकंड नंबरची ट्रॉफी जी आहे ती अमोल रमेश कबाणकर, ग्रामपंचायत सदस्य भंगारपाडा, त्याचप्रमाणे श्लोक समीर कटेकर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. मालिकावीर जी ट्रॉफी आहे, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, निशांत गोपीनाथ कटेकर ज्यांनी पुरस्कृत केले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या भंगारपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्य सौभाग्यवती लक्ष्मी रामचंद्र गोसावी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावीर ही जी ट्रॉफी आहे ती पंगरपाडा ग्रामपंचायतीच्या सदस्य सौभाग्यवती वंदनाताई हसुराम कटेकर ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलंय, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आतापर्यंत जी आम्हाला आर्थिक स्वरूपात जी देणगी आम्हाला प्राप्त झाले, म्हणजे भगवती बिल्डर्स ज्यांनी तब्बल 5,000 रुपयांची देणगी आम्हाला दिले, नित्या बिल्डर्स यांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, संकल्प बिल्डरच्या माध्यमातून तब्बल 7,500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, नामदेव हिरू दमडे ज्यांच्या माध्यमातून 5 बॉक्स मिनरल वॉटर बिस्लेरी आणि 500 रुपयांची देणगी त्यांनी प्राप्त आम्हाला दिले, रोशनजी रमण कटेकर ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाले, राम गजानन दमडे ज्यांच्या माध्यमातून 200 रुपयांची देणगी प्राप्त झाले, हर्ष मनोहर दमडे च्या माध्यमातून 2,000 रुपये आम्हाला या आर्थिक सहाय्य मिळाले, सत्यवानजी काथोर पाटील ज्यांनी 500 रुपयांची देणगी आम्हाला दिले, रुद्र बाळकृष्ण कटेकर ज्यांनी 500 रुपये, कृष्णा अंबू कटेकर ज्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे देणगी प्राप्त झाले. पाणी टँकर आपण पाहतोय जे RD वास्कर साहेब त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याची व्यवस्था करण्यात आले. तर सामन्याला मात्र सुरुवात केली जाईल आणि जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल तो पेण तालुक्यामधील जोहे गावचा आवाज, एक लोकप्रिय समालोचक अमितजी म्हात्रे. हेलो, धन्यवाद दीपक पाटिल सर, इनका सुमधुर आवाज सभी ने सुना. आए हुए क्रिकेट के तमाम दीवानों का हार्दिक स्वागत है. जीतने के लिए साई 11 टीम को 65 रन की जरूरत है. ऑन साइड के ऊपर इस बार कलाई के सारे मोड़ दिया है, इस पहले अंपायर के बगल से गेंद चली गई और दूसरा रन तेज गति के साथ पूरा कर दिया. थ्रो थोड़ा सा खराब आया था और 2 रनों के साथ बल्लेबाज जो स्ट्राइक के ऊपर खेल रहे नीलेश गोसावी जिन्होंने खुद का खाता ओपन किया और गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए मैंडेटरी पावर पे फेंकने के लिए हर्षल दमड़े आए. अगली गेंद इस बार कवर के ऊपर खेला हुआ शॉट, बेहतरीन चौवा, शानदार ठोकम ठोक. बाउंड्री के साथ नीलेश गोसावी व्यक्तिगत पहुंचे 6 पे. साई 11 टीम का स्कोर है 6. जीतने के लिए अभी तक 59 रनों की जरूरत है. पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है. जो खिलाड़ी दायरे के अंदर 7 है, बाकी खिलाड़ी 2 बाउंड्री लाइन के नजदीक है. राइट आर्म उर्द विकेट आगे जरूर निकल गए थे, लेकिन ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद अंपायर ने उसे वाइड घोषित किया. जीवन गावन सर इन्होंने वाइड घोषित किया तो अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंच चुका है या 7 के घर में. 7 पे स्कोर. अगली गेंद जोरदार क्रॉस बैट से खेलने का प्रयास किया, लेकिन मिड ऑन जो दायरे के अंदर था, जिन्होंने दायरे के बाहर जाकर गेंद को फील्ड किया. जब तक एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ देखा जाए साई 11 टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 8 के घर में. भंगारपाड़ा प्रीमियर लीग 2022 का बेहतरीन जानदार शानदार आयोजन. चला, आराध्या हर्ष 11 आणि विघ्नहर्ता 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या मंचावर टॉस केला जाईल. तांडेल बेहतरीन स्क्वायर कट, पीछे हट किया, चौवा. और बल्लेबाज जानते कि पहला पावर पे चल रहा है, 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है, ऑफ साइड के ऊपर कोई फील्डर मौजूद नहीं डीप में,
तो इसी हालात में लगभग देखा जाए शानदार स्क्वायर कट किया, 4 रन मिले रोशन तांडेल को, 4 के बदले स्कोर पहुंचाए 12 के घर में बगैर नुकसान पे। आराध्य हर्ष टीम ने टॉस जीता है, इस ओवर की कई गेंदें शेष है। रोशन तांडेल हट्टे कट्टे खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर, राइट अमाउंट विकेट। इस बार आगे निकले थे, विकेट कीपर गलती कर चुके हैं और इसी के साथ देखा जाए यहां लगभग देखा 22 का इशारा, हल्दी लगे ना फिट करी, रंग चौका चौका है, बिना लागत से कमाई हुई। के समाप्ति के बाद टोटल रन इस पावर प्ले में बन चुके 16, बिना कोई विकेट के नुकसान पे। 4 रन पे खेल रहे रोशन तांडेल और 7 रन पे खेल रहे नीलेश गोसावी। अतिरिक्त रन जो है मेरे हिसाब से 5 है, 16 पे स्कोर जा चुका है। तो आईवा कैच के लिए दर्शकों का एक सुनहरा मौका है। जितेंद्र दमड़े साहब इनकी तरफ से 100 रुपए का इनाम है। भंगारपाड़ा प्रीमियर लीग और भंगारपाड़ा गांव क्रिकेट की पंडरी मानी जाती है। शानदार जानदार आयोजन, खूबसूरत हमारा है भंगारपाड़ा का मैदान। लेकिन दूसरे गेंदबाज कौन आएंगे? जीतने के लिए 49 रनों की अभी तक जरूरत है। 49 रन चाहिए 24 गेंदों में। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। नए गेंदबाज आए हैं दीपेश दमड़े, जिन्होंने सुमधुर बल्लेबाजी की थी। 14 गेंदों में 35 रन इकट्ठा किए थे। 1 चौवा 3 छक्कों के बदौलत उन्होंने इस पारी को संभाला था। लेकिन क्या इसी गेंदबाज के ऊपर बल्लेबाज अपना गुस्सा निकालेंगे, अपना बदला निकालेंगे? वक्त बताएगा। लेकिन गेंदबाजी कैसी होगी? पहले ओवर में 16 आए, 24 गेंदें जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। बिल्कुल आरआर ट्रॉफी में सपनों की जो पहली बाइक है वो बल्लेबाज नीलेश गोसावी को मिल चुकी थी और दूसरे पायदान पे आए थे वो। इस बार थोड़ी गेंद पीछे रखी है लेकिन क्षेत्र खाली है, भाग गई। 1 2 3 4। देख तूने बायको कशी नाची। व्यक्तिगत पहुंचे यहां 11 पे और टीम का टोटल स्कोर पहुंच चुका है 20 के घर में, बिना कोई विकेट के नुकसान पे। दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है, 3 खिलाड़ी सर्कल के बाहर है। लेकिन इस हालात में ये सेनशाह अपनी टीम के लिए जो कुछ कारनामा कर रहा है, नीलेश गोसावी सुमधुर लय में आया है। कप्तान कुछ बार देखा जाए दीपेश दमड़े को कुछ सूचना दी है, कानों में मंत्र जरूर दिया। ऑन शॉट के ऊपर शॉट पॉइंट लगे, एक लेग स्लिप है और मिड ऑन है। थोड़ी इस बार टॉप एज लगा हुआ है, पकड़ना चाहिए। ओ बढ़िया कैच, सुंदर कैच, बैलेंस गया था, बड़ी मछली जाल। गाना बजाया कि जब ये छोटा जो खिलाड़ी है ना, जो जतीन जतीन गोसावी ने जो बड़ी मछली को जाल में फंसा दिया, अगर वो कैच छूट जाती तो उनके ऊपर गुस्सा निकल देता। लेकिन उन्होंने कैच पकड़ने के बाद नीलेश गोसावी जैसे ट्रम्प कार्ड, सर सेनापति बैक टू द डगआउट, 11 रन बना के। नए बल्लेबाज पहुंचे, वन डाउन बैट्समैन चेतन गोसावी। दमड़े की गेंद और एक बार फिर से इस बार पॉइंट के ऊपर खेला हुआ शॉट है। यहां थोड़े खिलाड़ी फंबल हो गए, गेंद भाग गई है लेकिन दूसरा रन पूरा कर दिया बल्लेबाजों ने। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाज में, काफी खूबसूरत तालमेल देखने को मिल चुका है। 2 रनों के साथ साई इलेवन टीम का स्कोर पहुंचा है 22 के घर में।
रोशन तांडेल व्यक्तिगत पहुंच चुके हैं यहाँ 6 पे। इस बार बैक टू द बॉलर खेला है, अपने फॉलो थ्रो में बॉलर ने गेंद को कलेक्ट किया, कोई रन नहीं है, रन लेने का कोई मौका भी नहीं दिया, गेंद डॉट चली गई। 2 गेंदों का खेल शेष है। दीपेश दमड़े अपने कोठी की पहली पारी का ये दूसरा ओवर लेके 65 का टारगेट है और ये उड़ाया। ओ भाई साहब, ये बड़ा मौका आपके हाथ में था, गई गेंद इस बार देखा जाए बॉन्ड लाइन पार। शेष है। रोशन तांडेल पारी को संभाल रहे हैं। इस बार बिल्कुल ड्राइव जरूर किया है, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद चली गई, फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा या रोशन तांडेल को। एक सिंगल के साथ दूसरा ओवर खत्म हो चुका है और 2 ओवर के समाप्ति के बाद साई 11 टीम का टोटल स्कोर पहुंचा है 29 के घर में 1 विकेट के नुकसान पे। आने वाले 18 गेंदे शेष, जीतने के लिए 36 रनों की जरूरत है। तब तक हम सुनते सुमधुर संगीत। भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग भंगारपाड़ा हाँ, धन्यवाद। भंगारपाड़ा तर स्वागत केलं जाईल ज्यांचं नुकतंच आगमन झालं या स्पर्धेसाठी। फार मोठं सहकार्य आहे बंगारपाडा प्रीमियर लीगसाठी। नित्या डेव्हलपर्स आणि त्यांचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून तब्बल 2,500 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झाली आणि आम्ही या बंगारपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सगळ्या गावाच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। नित्या डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर तब्बल 2,500 रुपये बंगारपाडा प्रीमियर लीगसाठी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आभार मानतोय। थँक्यू सो मच। धन्यवाद। 18 गेंदे 36 रनों की जरूरत है साई 11 टीम को जीतने के लिए और कंपलसरी चेसिंग है। लेकिन बॉलर आए इस बार देखा जाए हर्षद दमड़े, जिन्होंने पहला ओवर फेंका था, जिनके पहले ओवर में 16 रन आए थे, काफी महंगा ओवर साबित हुआ था। कप्तान ने उन्हें ही इस्तेमाल किया है। क्या ये गेंदबाज कप्तान का हौसला ऊंचा करेंगे? लेकिन इस बार स्ट्राइक के ऊपर रोशन तांडेल, जो व्यक्तिगत 13 रन पे खेल रहे, 1 छक्का, 1 बाउंड्री, 1 डबल, 1 सिंगल के सहायता से। तीसरे ओवर की पहली गेंद और एक बार फिर से इस बार देखा जाए जो बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी दायरे के अंदर थे, जिन्होंने गेंद को फील्ड किया, जब तक 1 सिंगल मिलेगा ठीक ठाक संपर्क हुआ नहीं। 1 सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 30 के घर में। 17 गेंदे जीतने के लिए 35 की जरूरत है, 35 रन चाहिए। कुछ कानों में मंत्र दे रहे इस बार रोशन तांडेल चेतन गोसावी को। खूबसूरत, जानदार, शानदार आयोजन, शॉट थर्ड मैन खिलाड़ी। एक, या आप देख सकते बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी तैनात है और शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर है, ऑन साइड के ऊपर एक लेग स्लिप है और बाकी खिलाड़ी डीप पे तैनात है। फुल टॉस गेंद बाउंड्री के बाहर, खिलखिली जंपा, खुश हुई लंबा, देखो पेडल लंबा, छक्के मारा खंबा खड़े। और जैसी फुल टॉस गेंद चेतन गोसावी को मिली, वैसे उन्होंने लगभग देखा लॉन्ग ऑन सी मारे के बाहर एक छक्का लगा दिया और हर्षद दमड़े को बाहर भेज दिया। 6 के साथ स्कोर पहुंचा है 36 के घर में। 29 की अभी तक जरूरत है। 16 गेंद में राइट आर्म विकेट। इस बार गुड लेंथ के ऊपर ये गेंद थी, डिफेंड जरूर करने गए थे, लेकिन गेंद बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं। तेज रफ्तार से इस गेंद को फेंका था।
बढ़िया गेंद। अभी तक जीतने के लिए 29 रन चाहिए। और एक बार फिर से डीप एक्स्ट्रा और बाउंड लाइन के बाहर इस बार देखा हमारे डीजे के पास आए कहने के लिए गेंद बजाओगा ना। आज 40 के घर में 25 की जरूरत है। क्या ठोकम ठोक चल रही है। हर्षद दमड़े थोड़े से महंगे साबित हो रहे। चेतन गोसावी लाइन में 3 गेंदों का सामना किया, 10 रन इकट्ठा किया। एक बार फिर से इस बार हल्के हाथों से गेंद को खेल दिया, स्क्वायर कट कर जरूर कर दिया था लेकिन सिंगल मिलेगी। रोशन तांडेल ने मना कर दिया है। एक सिंगल के साथ साई इलेवन टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 41 के घर में। इस ओवर की अंतिम बॉल शेष है। सन्माननीय रघुनाथ कांबळे साहेब यांचा मंचावर आगमन झालेलं आहे, त्यांचा आम्ही सर्वप्रथम शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। अंतिम बॉल थी, इस बार देखा जाए थोड़ी सी गेंद ऑफ स्टंप के बाहर रखी है, दिशा से भटक गए हैं, सटीक गेंद देखने को नहीं मिल चुकी। अतिरिक्त रनों के साथ स्कोर 42। सन्माननीय राम कटेकर साहेब यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर यायचं आहे। तसेच अशोक कांबळे यांनाही विनंती असेल की आपण आमच्या मंचावर यायचं आहे। अंतिम बॉल थी, इसी के साथ डॉट की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर खत्म हो चुके हैं और 3 ओवर के समाप्ति के बाद यह साई इलेवन टीम का स्कोर पहुंचा है 42। 1 विकेट के नुकसान पे 12 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत है। कोई मुश्किल नहीं है, बस आसान बनाने की हिम्मत अपने पास चाहिए। वही टीम शहंशाह बन जाती है, वही टीम सिकंदर बन जाती है। भंगारपाड़ा भंगारपाड़ा प्रीमियर लीग। भंगारपाड़ा प्रीमियर लीग। हाँ बिल्कुल, तो जीतने के लिए 12 गेंदों में 23 चाहिए, यानी कि हर ओवर में मेरे हिसाब से आप देख सकते हैं 11.50 का रिक्वायर्ड रन रेट है हर ओवर में। तो जरूर आप देख सकते हैं इस भंगारपाड़ा प्रीमियर लीग के लिए रावा गांव के हमारे बेहतरीन मशहूर खिलाड़ी रिवर्सिप के किंग वैभव टावरी, इनकी तरफ से ढेर सारी शुभकामना आई है। वैभव टावरी इस प्रीमियर लीग को देख रहे, तो वैभव टावरी आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। चलते हम मैदान के अंदर, एक साइड से रोशन टांडेल और चेतन गोसावी की शानदार पार्टनरशिप चल रही है, लेकिन जीतने के लिए 12 गेंदे और 23 की जरूरत है। 11.50 का रिक्वायर्ड रन रेट है। विकास कटेकर है गेंदबाजी करने के लिए। ओ बहुत अच्छी गेंद, थोड़ी गुड लेंथ के आगे भेगी गेंद, बल्ले का कोई संपर्क हुआ नहीं। क्रिकेट में कहते हैं ना कि छक्मा देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। 11 गेंदे 23 है, दबाव बढ़ता ही जा रहा है। रोशन और ये उड़ाया और पार, छप्पर फाड़ छक्का, गेंद अंतरिक्ष, यस बैंक शिवाई रंभा देखो पेड़ लंबा, छक्का मारा खंबा खटक, ए ठोक भल्या भल्याची वाटणी लावली 48 स्कोर। डीजे मास्टर ने एक आवाज सुनाया है, किसी का पता नहीं, लेकिन है खुद पहचानदार का आवाज सुदर्शन भाई। तो चलते एक बार फिर से, आपका भी हार्दिक स्वागत है। 48 स्कोर और 10 गेंदे जीतने के लिए 17 की जरूरत है। एक साइड से इस बार देखा जाए चेतन गोसावी का बल्ला चल रहा है, जो व्यक्तिगत 17 पे खेल रहे, और ऐसे बलवान और ताकतवर खिलाड़ी मौजूद हो और एक बार टाइम हो जाए और बैट के बीच से स्वीप साउंड आई तो बॉल कहीं भी जा सकती है।
इस बार दिशा दी जरूर, लेकिन डीप पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक रन चुरा लिया और इसी के साथ दूसरा रन पूरा कर दिया। बढ़िया रन बिटवीन द विकेट और इसी के साथ साई इलेवन टीम की 50 रन बोर्ड के ऊपर लग चुके हैं। जीतने के लिए बस 15 रन की जरूरत है। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। बंगारपाड़ा प्रीमियर लीग का आयोजन नियोजन जोरदार हिट कर दिया, लेकिन एलिवेशन चूका हुआ है। कौन पकड़ेगा कैच? बॉलर पकड़ेगा क्या? ओहो, चूकते चूकते दबोच लिया। गुड कैच। और कुल 19 रनों की बहुमूल्य पारी खत्म हो गई है। मैंने प्यार किया इस फिल्म का ये गाना कबूतर जा जा। छिट्टी के जमाने का प्यार, हमारे अंपायर साहब बैठे हुए, उनके जमाने का प्यार है। हमारे जमाने का प्यार तो लाल मिर्ची हरा डेट याद आ गई तो फेसबुक के ऊपर बैठ। केतन ने ऐसा ही काम किया है। तो इसी बीच टीम का स्कोर 50 के घर में रुका हुआ है। 19 रनों की बहुमूल्य जानदार शानदार तूफानी पारी खत्म हो गई है। नई बल्लेबाज पहुंचे मैदान के अंदर 4 नंबर के ऊपर नितेश कटेकर। क्या कैच पकड़ी है, खुद बॉलर कॉर्डन बोल्ड कर दिया विकास कटेकर ने। एक बार उनके हाथ से कैच बॉल उड़ चुकी थी, बाद में उन्होंने लपक लिया और बल्लेबाज को आउट किया। रोशन तांडेल स्ट्राइक के ऊपर है, जो व्यक्तिगत मेरे हिसाब से 14 पे खेल रहे। एक छक्का, एक बाउंड्री, एक डबल, 2 सिंगल के सहायता से साई इलेवन टीम को जीतने के लिए 15 रनों की अभी तक जरूरत है। आने वाले 8 गेंदों में कठिन भी बन सकता है, लेकिन कठिन बनाने के लिए अच्छी बॉलिंग करना पड़ेगी। राइट आर्म राउंड विकेट से इस बार और ये देखिए भगवान देता है तो छप्पर में फंस गई है। रोशन तांडेल चले बैक टू द डगआउट। 9 गेंदों का सामना किया, 14 रन इकट्ठा किया। और देखा जाए तो इस गेंदबाज जो विकास कटेकर ने 2 सफलता बैक टू बैक हासिल किया। क्या शॉट! थर्ड मैन के खिलाड़ी ने कैच को पकड़ लिया, बेहतरीन कैच। दबाव बढ़ता ही जा रहा है। आने वाले 7 गेंदे और जीतने के लिए 15 रन चाहिए, लेकिन नए बल्लेबाज अनिकेत गोसावी मैदान के अंदर पहुंच चुके। पीटीसी लाइव इनके माध्यम से आप देख सकते हैं, पूरी तरह से इस प्रीमियर लीग को टेलीकास्ट कर रहे। एक कैमरामैन देखिए व्हाट्सएप के ऊपर बिजी है, तो दूसरा कैमरामैन पूरी तरह से जिनकी जो नजर है वो परफेक्ट है। जो हमारे इस बार अपडेट जो जरे, इनका नाम है नितेश जी और केतन जी, इनकी पूरी टीम। अंतिम बॉल ये उठाया, एक बार फिर से जोरदार हिट कर दिया है, लेकिन गेंद लंगवान खिलाड़ी गेंद को उठाना है और फंबल हो गए। इसका फायदा उठा दिया। ओ क्या है, रन तो चुरा लिया, लेकिन हिट तो हुई है डायरेक्ट। लेकिन मुझे लग रहा है कि जो बल्लेबाज है वो पॉपिंग क्रीज के अंदर पहुंचे, ऐसा लालचंद साहब जी का कहना है। हिट क्या की थी, बचपन में कंचे बहुत खेला था, जिसे गोटी नेम कहते हैं ना, लेकिन 3 रन दौड़ के पूरा कर दिया है। अगर थोड़ा जल्दी थ्रो आता तो करीबी मामला होता था, मगर 3 रनों के साथ देखा जाए तो साई इलेवन टीम का स्कोर पहुंचा है 53 के घर में। भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग, भंगारपाड़ा प्रीमियर लीग।
तो जीतने के लिए 6 गेंदे और 12 चाहिए अनिकेत गोसावी, जिन्होंने खुद का खाता ओपन किया 3 रनों की बदौलत। 6 गेंदे जीतने के लिए 12 रन चाहिए और आखिरी बॉलर आए, इस बॉलर का नाम है प्रीतम दमड़े। कुछ भी हो सकता है, अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है। मंगलपाड़ा प्रीमियर लीग 2022 का आयोजन, खूबसूरत ये मैदान, जानदार मैदान है और सभी खिलाड़ी इस गांव के सभी सुपुत्र आमने सामने एक दूसरे के साथ विरोधी टीम में खेल रहे। इस बार प्रीतम दमड़े के सामने बल्लेबाज हैं अनिकेत गोसावी, जो व्यक्तिगत 3 पे खेल रहे हैं। रोशन टांडेल और चेतन गोसावी की शानदार तेज तर्रार पार्टनरशिप आप सभी ने देखी। रोशन ने व्यक्तिगत 14 रन इकट्ठा किया, चेतन ने 19 रनों का योगदान दिया, नीलेश गोसावी ने 11 रनों का योगदान दिया। तो आने वाले 6 गेंदों में 12 रन चाहिए। ये मैच जीतना है प्रेम सिद्धेश 11 टीम को। तो पूरी तरह से लगभग देखा जाए ये अंतिम ओवर अच्छा फेंकना चाहिए। प्रीतम दमड़े आए गेंदबाजी करने के लिए। चमकदार इतनी बड़ी ट्रॉफी, इस ट्रॉफी के लिए ये भिड़ंत चल रही है। गोसावी के लिए गेंद थी, इस बार अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ लिया, थोड़ी सी गेंद नीचे रह गई और अपने फॉलो थ्रू में गेंद को पकड़ने के बाद स्वयं बॉलर ने गेंद को उठाया। गेंद बल्ले का खासा संपर्क हुआ नहीं है, मगर कोई रन ने 5 गेंदे 12 रन अनिकेत गोसावी। और ये इस बार हवा में जरूर गेंदे, विकेट कीपर ने गलती नहीं किया। और इसी के बाद देखा जाए अनिकेत गोसावी भी इस मैच को जीतना है साई 11 टीम को। तो 4 गेंदों में 12 रन इकट्ठा करना है, 2 छक्कों की जरूरत है। लेकिन प्रीतम दमड़े की 2 गेंदें बहुत ही शानदार। पहली गेंद अपने फॉलो थ्रू में उन्होंने रन नहीं दिया और दूसरी गेंद के ऊपर बल्लेबाज अनिकेत गोसावी को चलता कर दिया है। क्या बॉलिंग चल रही, बेहतरीन, शानदार, बेहतरीन मुजाहरा चल रहा है गेंदबाजी का। नए बल्लेबाज पहुंचे किरण दमड़े, स्ट्राइक के ऊपर है इस बार नितेश कटेकर, जो पहली दफा गेंद को खेलने के लिए तैयार है। 4 गेंदे 12 रन चाहिए। प्रीतम दमड़े के पास गेंद है, तीसरी गेंद राइट आर्म ओवर द विकेट। ओ फर्नीचर डिस्टर्ब, डंडा अस्त व्यस्त, लकड़ी के ऊपर गेंद ने चुम्मा लिया और बल्लेबाज को किया बाय बाय। अभी मौका है इस गेंदबाज के पास। प्रीतम दमड़े की धारदार गेंदबाजी साबित हो रही है। अंडर प्रेशर आता हुआ इस बार साई 11 टीम के ऊपर दूसरा बल्लेबाज उन्होंने चलता कर दिया। क्या हैट्रिक पूरी करेंगे? विकेट हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम है। विश्वास गोसावी साहब की तरफ से प्रीतम दमड़े की हैट्रिक पूरी करेंगे। बैक टू बैक 2 बल्लेबाजों को छलता कर दिया है। साई 11 टीम के खेमे के अंदर इस बार सन्नाटा आया है। नए बल्लेबाज जयदास कटेकर मैदान के अंदर पहुंच चुके। 3 गेंदे 12 की जरूरत है, 2 छक्कों की जरूरत है। क्या गेंदबाजी चल रही प्रीतम दमड़े की। शुरुआत काफी तगड़ी की थी साई 11 के बल्लेबाजों ने, लेकिन यहां देखा जाए तो प्रीतम दमड़े ने इस बार देखा जाए प्रेशर लाया है। सुमधुर शानदार गेंदबाजी। 3 गेंदे जीतने के लिए 12 रनों की जरूरत है, 2 छक्कों की जरूरत है जीतने के लिए साई 11 टीम को। अगर यहां कोई रन नहीं आ सकते तो ये मैच प्रेम सिद्धेश 11 टीम जीतेगी। ये क्रिकेट है, जैसा क्रिकेट अपना रंग बदलता है वैसा ये क्रिकेट कभी भी रंग बदलता है। स्लोवर डिलीवरी जरूर थी, इस बार देखिए शॉर्ट गेंद आई थी और ये मौका था। डिलीवरी पीछे जरूर थी, लेकिन अगर इस बार शॉर्ट पिच गेंद के ऊपर लगभग देखा छक्का ही जाने वाला था।
ऐसा हमें लग रहा था, लेकिन 2 रन तो जरूर मिले। स्कोर पहुंचा है 55 के घर में। 2 गेंदे जीतने के लिए 10 रन चाहिए। इसी गेंद के ऊपर बड़ा हिट आएगा तो हौसले बुलंद होएंगे साई इलेवन टीम के। क्रिकेट में कुछ भी हो जाता है, जब तक अंतिम बॉल फेंकी नहीं जाती तब तक हम भी कुछ कहेंगे नहीं है। और जीत आपकी तब तक नहीं होती जब तक आप उसे हासिल नहीं करते। ये देखिए, अच्छी बॉल फेंकी, एक्सलेंट डिलीवरी देखने को मिल चुकी है। अंतिम बॉल जीतने के लिए 10 रनों की जरूरत है। क्लीन बोल्ड, आउट हो चुके खिलाड़ी। क्या प्रीतम दमड़े ने जो कुछ गेंदबाजी की, अंपायर ये कैच आउट है ना? क्लीन बोल्ड, स्टंपिंग किया है आपकी विकेट कीपर ने, तो यह झटका लगा है। क्या बॉलिंग की है प्रीतम दमड़े के ऊपर, जो कप्तान ने जिम्मेदारी दी थी। इस गेंदबाज ने यहां प्रेम सिद्धेश 11 टीम के हौसले 7वें आसमान के ऊपर लेके गया। वाट है गेंदबाजी। नए बल्लेबाज पहुंचे हैं। कैलाश गोसावी, अंतिम बॉल शेष, जीतने के लिए 10 रन। क्या पैनापन दिखाए गेंदबाजी में। जब ये रन चाहिए तब ऐसी गेंदबाजी करना, ये कप्तान ने दी हुई जिम्मेदारी को निभाया। गेंदबाज का नाम है प्रीतम दमड़े। व्हाट अ बॉल, व्हाट अ गेंदबाजी। क्या गेंदबाजी की है पीडी ने। सामने वाले साई इलेवन टीम को एडी में ही भेज दिया। और ये देखिए, इस बार देखा है गैप में जरूर गेंद लग रही है, लेकिन यहां से देखा जाए मेरे हिसाब से 9 रनों से इस मैच को जीता है प्रेम सिद्धेश 11 टीम ने। वेल प्लेड प्रेम सिद्धेश 11 टीम, और बेहतरीन गेंदबाजी प्रीतम दमड़े की, और हार्ड लक साई 11 टीम। लेकिन दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। मैच को जीता है प्रेम सिद्धेश 11 टीम ने 9 रन से, और बेहतरीन तरीके से शानदार गेंदबाजी का मुजाहरा किया प्रीतम दमड़े ने। 2 रन देके